आज आम्ही केलं लोणचं. तर खूप दिवस झालं मी काही शूटच केलं नाही. आज करायचं होतं आम्हाला लोणचं, तर मग ह्याचा शूट करून घेतला. तर हे जे आंबे आहेत ना, तर गावाकडून पाठवले होते. तर हे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि पुसून घेतले. आता ह्याच्या आहे ना बारीक फोडी करून आणायच्या होत्या लोणच्यासाठी. आता गावाकडं कसं आहे ना, घरीच फोडी करता येतात, पण इथे काही करायला नव्हतं म्हणून बाहेरूनच करून आणल्या. आता ₹30 किलो ह्या फोडून आणल्या कैऱ्या. आणि नंतर ह्याचं जे बी आहे ना मधातलं ते काढून घेतलं आणि स्वच्छ पाण्याने परत 2-3 वेळेस त्या फोडी धुवून घेतल्या. आणि आता एका कापडावरती आहे ना हे सर्व पाणी काढून घेण्यासाठी बांधून घेतलं रात्रभर. आता दुसऱ्या दिवशी आहे ना ह्याला कारळं आणि मोहऱ्या हे मिक्सरमधून काढून घेतलं. आता मोहऱ्या पण आपल्या घरच्याच आहेत शेतातल्या. आणि नंतर आहे ना मिक्सरमधून हे दोन्ही पण छान काढून घेतलं. जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही, मीडियम. आता दोन्ही पण काढून घेतलं आणि ते ना तेल घेतलं कडवायला. तेल चांगलं कडलं की गार झाल्यावरती टाकायचं आहे. तरी ते लवंगा, मिरे आणि ह्या मेथ्या आहेत. तर हे पण सर्व दोन्ही तिन्ही हे तळून घेतलं. आता लसूण पण भरपूर लागतो त्याला, लसूण निसून घेतला. आणि नंतर आहे ना ह्या फोडी पण छान सुकल्या होत्या. त्यामध्ये मग सर्व मिक्सरमधून काढलेलं टाकलं आणि हळद. हळद पण घरचीच आहे. खूप छान वास आहे ह्या हळदीचा. आणि नंतर आहे ना लवंगा, मिरे, लसूण टाकला आणि मीठ टाकलं. आता मीठ जे आहे ना, तर भरपूर टाकायचं, कारण जेवढं मीठ टाकतो ना, तेवढं ह्या चांगला राबतो हा खार. नंतर तळून घेतलेल्या मेथ्या, लवंगा, मिरे टाकून सर्व छान मिक्स करून घेतलं आणि ह्या ज्या भरण्या आहेत ना, त्यामध्ये हे सर्व टाकलं. तर इथे आहे ना 2-3 भरण्या भरल्या होत्या. हे 100 आंब्याचं होतं हे लोणचं. आणि नंतर आहे ना ह्या दोन्ही भरण्या भरून त्याला छान व्यवस्थित झाकून ठेवलं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.